वेलकम टू डॉक्टर सुशील स्पॉटलाईट. या लेक्चरमध्ये आपण PMFBY म्हणजेच प्रधानमंत्री फसल विमा योजना यासंबंधी जाणून घेणार आहोत. आताच आत्मनिर्भर भारत योजना जी आहे तिच्यामध्ये याचे रेफरन्सेस होते. डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये असणारी टेलिग्रामची लिंक तुम्ही वापरा. फेसबुकवर याच नावाचा आपला ग्रुपही आहे, तोही सायमल्टेनियसली फॉलो करा. तर बघूयात बेसिक फॅक्ट्स काय आहेत. प्रधानमंत्री फसल विमा योजना मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चरच्या अंडर येते. हे कृषी मंत्रालयाच्या अंडर येणारी स्कीम आहे आणि याच्यामधून जे काही शेतामधले आपली पिकं असतात त्या पिकांसाठी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स विमा याच्यामुळे मिळतो. याच्या आधी ही नॅशनल ॲग्रिकल्चर इन्शुरन्स स्कीम होती. नंतरच्या काळात मॉडिफाईड नॅशनल ॲग्रिकल्चरल इन्शुरन्स स्कीम आली होती. तिच्यात आणि याच्यात काय डिफरन्स आहे तोही आपण जाणून घेऊयात. ओके, तर जे शेतकरी लोन घेतात म्हणजे क्रॉप लोन, कृषीसाठीचं जे काही कर्ज मिळतं ते घेतात, त्यांच्यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजना जी आहे ती कंपल्सरी आहे. आणि जे शेतकरी नॉन लोन घेत नाहीत त्यांच्यासाठी ही व्हॉलंटरी आहे. MCQ लक्षात ठेवा की ज्यांनी कर्ज घेतलेलं नाही पीक कर्ज त्यांच्यासाठी ही ऐच्छिक आहे, पण ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्यांच्यासाठी ही मॅन्डेटरी कंपल्सरी आहे. याच्यामध्ये जे प्रीमियम रेट असतात त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. 1.5% जे आहे ते रबीसाठी असतं, 2% प्रीमियम जो असतो तो खरीपला असतो आणि 5% प्रीमियम जो असतो तो हॉर्टिकल्चर किंवा कमर्शियल क्रॉपसाठी असतो. त्याच्यानंतर याला कसलंही अप्पर लिमिट नाही आहे. या स्कीममध्ये गव्हर्नमेंट सबसिडीसाठी नो अप्पर लिमिट. शेतकऱ्याला याच्यामध्ये काय द्यावं लागतं तर प्रीमियम आणि इन्शुरन्सचे चार्जेस याच्यामधला जो डिफरन्स असतो तर तेवढंच शेतकऱ्याला द्यावं लागतं. बाकी गव्हर्नमेंट बघून घेतं सगळं. याच्यामध्ये कुठले कुठले लॉस कव्हर होतात म्हणजे नेमकं शेतकऱ्याला कधी विम्याचे पैसे मिळू शकतात. एक, नॉन प्रिव्हेंटेबल रिस्क म्हणजे जे आपण टाळूच शकत नाही अशा गोष्टी, म्हणजे नॅचरल फायर, नैसर्गिकरित्या आग लागली, त्याच्यानंतर स्टॉर्म्स है ना, त्याच्यानंतर हेल स्टॉर्म, ते गारा वगैरे पडतात, सायक्लोन वादळ आलं, इनिड्युशन, तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत नैसर्गिकरित्या की आपण टाळू शकत नाही. याला लोकलाइज्ड कॅलॅमिटी म्हटलं जातं. आणि पोस्ट हार्वेस्ट लॉस जर काही झाला असेल की शेती म्हणजे पीक हातात आल्यानंतर पोस्ट हार्वेस्ट जर काही झाला असेल तर तेही याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. याच्यामध्ये क्लस्टर ॲप्रोच असतो. क्लस्टर ॲप्रोच म्हणजे काय की ज्या डिस्ट्रिक्टमध्ये अशा गोष्टी झालेल्या आहेत तर त्यांचे ग्रुप बनवले जातात आणि रिस्क प्रोफाईलनुसार ते इन्शुरन्स कंपनीला अलॉट केलं जातं. त्याच्यानंतर याच्यामध्ये रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी, स्मार्टफोन, ड्रोन्स या सर्वांचा वापर केला जातो. शेती संबंधी जर काही अरिष्ट घडला असेल, काही जर समजा कॅलेमिटी आले असेल तर नेमकं पिकाचं नुकसान किती झालं या संबंधीच्या गोष्टी याच्यामध्ये असतात. सो रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी, स्मार्टफोन, ड्रोन सर्वांचा वापर. त्याच्यानंतर याचे ड्रॉबॅक्स काय आहेत याच्यामध्ये दोन गोष्टी बघा की काय होतं. एक तर याच्यामध्ये जी बँकेची इन्व्हॉल्वमेंट आहे, मॅन्डेटरी इन्शुरन्स क्रॉप्स है ना, म्हणजे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्याच्या याच्यामध्ये बँकेची इन्व्हॉल्वमेंट याच्यामध्ये मॅन्डेटरी आहे, म्हणजे ते लागतेच, व्हॉलंटरी वगैरे नाही आहे ना इन्शुरन्स याच्यामध्ये. दुसरी महत्त्वाची गोष्ट की याच्यात काय केलं जातं, जी काही मूल्यमापन होणार आहे की किती नुकसान झालं आहे शेतकऱ्याचं, ते मूल्यमापनासाठी ॲव्हरेज क्रॉप लॉस केला जातो पूर्ण कंटिन्युअस एरियाचा. म्हणजे एखादा जो एरिया आहे हा पूर्ण एरिया आहे, समजा फॉर एक्झाम्पल हे छोटे छोटे शेतं आहेत याच्यामध्ये, तर याच्यामध्ये ह्या शेतकऱ्याचं समजा जास्त नुकसान झालेलं आहे तर इकडच्या शेतकऱ्याचं कमी नुकसान झालेलं आहे समजा इथं. पण इथं असं नाही करत, ह्या पूर्ण एरियाचा ॲव्हरेज लॉस, सरासरी किती नुकसान झालं आहे ते काढलं जातं आणि त्याच्यानुसारच पैसे दिले जातात. पण जर ह्या एक्सवाल्या शेतकऱ्याचं जर खूप जास्त नुकसान झालं असेल तर त्याचा विचार असा होत नाही सेपरेटली. आणि बँक काय करतं, जे कंपन्सेशन असतं ते कंपन्सेशन लोनच्या अगेन्स्ट, जसं लोन असेल त्या याच्यामध्ये देतं, विदाऊट कन्सेंट नॉलेज ऑफ फार्मर. शेतकऱ्याला इन्व्हॉल्व न करता जे काही त्यांच्या लोनच्या याच्यानुसार असेल ते बँक देऊन टाकतं. हा मोठा याच्यातला ड्रॉबॅक आहे. ओके, एक तर ते पर्टिक्युलर याच्यानुसार बघत नाही. आता याच्यात बघा, आधी मी तुम्हाला सांगितलं नॅशनल ॲग्रिकल्चरल इन्शुरन्स स्कीम होती, मॉडिफाईड नॅशनल ॲग्रिकल्चरल इन्शुरन्स स्कीम होती, प्रधानमंत्री फसल विमा योजना त्याच्यानंतर आलेली आहे. प्रीमियम रेट जे असतात ते नॅशनल ॲग्रिकल्चर इन्शुरन्स स्कीममध्ये कमी होते, याच्यामध्ये मॉडिफाईडमध्ये हाय होते, आणि प्रधानमंत्री फसल विमा योजनेमध्ये नॅशनल ॲग्रिकल्चर इन्शुरन्स स्कीमपेक्षा सुद्धा कमी प्रीमियम आहे. 1 सीझन 1 प्रीमियम आहे याच्यामध्ये तो नव्हता. त्याच्यानंतर इन्शुरन्सची जी अमाऊंट आहे तर ती फुल कवर केली जाते NAIS प्रमाणे, याच्यामध्ये कॅप्ट होती मॉडिफाईडमध्ये.
लोकलाइज रिस्क कव्हरेजमध्ये आता याच्यात हेलस्ट्रॉम, लँडस्लाईड, इनिडेशन ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हे नॅशनल ॲग्रिकल्चर इन्शुरन्स स्कीममध्ये नव्हतंच. याच्यामध्ये फक्त हेलस्ट्रॉम, लँडस्लाईड होतं, इनिडेशन नव्हतं. म्हणजे हे कॉम्प्रिहेन्सिव्ह अप्रोच आहे. पोस्ट हार्वेस्ट लॉस, एकदा तुम्ही पीक काढल्यानंतरचा जो काही लॉस होतो तर तो याच्यात कव्हर केलेला नव्हता. आणि मॉडिफाईडमध्ये तो फक्त कोस्टल एरिया, जो किनारी प्रदेश असेल तिथं सायक्लोनिक रेन वगैरे होते त्याच्यामुळे. आणि प्रधानमंत्री फसल विमा योजनेमध्ये कोस्टल एरिया जे आहे किंवा सायक्लोनिक रेन किंवा सिजनल रेन जी काय असते तर त्या सर्वांसाठी. म्हणजे बघा, मॉडिफाईडमध्ये फक्त सायक्लोनिक रेन होती. इथं सायक्लोनिक रेन बरोबरच सिजनल रेनसुद्धा आहे. म्हणजे जो सिजनल पाऊस पडतो आपला तो सुद्धा कन्सिडर केलेला आहे. तिच्याने नुकसान झालं तरी पण भरपाई मिळेल. टेक्नॉलॉजीचा यूज याच्यामध्ये मॅन्डेटरी आहे. आपण बघितलं रिमोट सेन्सिंग, ड्रोन वगैरे हा ना याच्यामध्ये होता आणि याच्यात इंटेंडेड आहे, पण याच्यात मॅन्डेटरी आहे. तर हा याच्यात 3 स्कीममधला फरकही आहे. तर ह्या काही बेसिक गोष्टी होत्या प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या बाबतीत. तर हे फॅक्ट्स लक्षात ठेवा. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.